हे हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा व्लॉग एक स्पेशल निमित्ताने मी क्रिएट करते आहे. आज अचानक भयानक प्लॅन झाला आहे. कोमलचा बड्डे आहे आज. आम्ही छोट्या पद्धतीने सेलिब्रेट करणार आहे. कसा पण एक वेगळाच किस्सा झाला होता. तिला रोड साईडला किटन कॅट बेबी मिळाला होता. त्याचा ॲक्सिडेंट झाला होता. तर आम्ही आता त्या कॅटला घेऊन एन्जॉयला जातो आहे. सगळ्यांचे चेहरे थकलेले आहेत कारण खूप ऊनच तेवढं आहे. मुंबईमध्ये इतकं ऊन आहे ना प्रचंड की बस. कोणी बर्फ काढा. हा ना. आणि हा बघा, ऑलमोस्ट आम्ही किटनला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. गाडी गेली त्याच्या गाडीला गेला आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की त्याचे दोन्ही लेग्स इंज्युअर्ड आहेत. किटनची ट्रीटमेंट झाली की आम्ही खूप हॅपी होतो की आमच्याकडून एक चांगलं काम झालं आहे आणि चांगल्या दिवशी. आम्ही रिअली एक कॅट लवर आहोत. माझ्या ब्रोला मी सांगितलं तेव्हा तो पळत पळत आला की किटनला काय झालं आहे, चेक करत होता, त्याला हवा घालत होता. आम्ही सगळे इमोशनल पण होतो आणि रिअली ही एक बॅड फिलिंग होती. काही वेळानंतर आम्ही त्या किटनला घेऊन निघालो बिकॉज आमच्या घरात पण भरपूर कॅट्स आहेत. तर आम्हाला तिला आमच्या घरी ठेवणं शक्य नव्हतं. मग जिकडे आम्हाला एक ॲडॉप्टेशनचं एक शॉप माहिती होतं, लाईक शॉप पण आहे आणि ॲडॉप्टेशन पण, तिकडे आम्ही ते किटन सेफली ठेवलं. बाय. त्यानंतर जे आमचं मेन काम होतं बड्डे सेलिब्रेशन, त्यासाठी आम्ही मग केक बाय केला. मग त्याच्यानंतर आम्ही डॉमिनोजमध्ये गेलो, जे आम्हाला सेलिब्रेशन पण करायचं होतं. तर आम्ही आलो डॉमिनोजमध्ये केक कटिंगसाठी आणि काहीतरी पार्टी पण दिली आहे कोमलने. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर कोमल, हॅपी बर्थडे टू यू. तुम्ही बघू शकता आज आम्ही एकदम ट्विनिंग केलंय. कमेंट Birthday मध्ये दिवशी सांगा खास. आम्ही कसे दिसतोय. बर्थडे आवडला की नाही? छान वाटला. मजा आली की नाही? तू तर खाऊन पिऊन वॉशरूमला गेले, तुला मजा नाही आली? यांचं प्लॅनिंग होतं मूवी आणि कॅरमल पॉपकॉर्नचं. ते काही सक्सेसफुल झालं नाही बिकॉज खूप डिले झाला इथे. उरला सुरलेला केक. ऑलमोस्ट बर्थडेचं सेलिब्रेशन झालं आहे. खूप एन्जॉय केला आम्ही. एकदम स्मॉल अशी पार्टी एन्जॉय केली. तुम्ही बघू शकता सगळे खूप हॅपी आहे. ह्याला सवय आहे, मी जेव्हा ब्लॉग बनवते, व्हिडिओ बनवते, रील्स बनवते, तेव्हा त्याच्यामध्ये उंगल्या करायची ह्या लोकांना सवय आहे. तर अशा तऱ्हेने आम्ही सिम्पल, शॉर्ट अँड स्वीट बर्थडे सेलिब्रेशन केलं.